हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आवडत्या तेजस स्टुडिओवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि थोडक्यात लोकांना माहित असलेल्या विषयावर थोडं बोलणार आहोत। कॅपॅसिटर मधील ईएसआर म्हणजे ईएसआर म्हणजे काय? ईएसआर म्हणजे इक्विव्हॅलंट सिरीज रेझिस्टन्स। मराठी सांगायचं झालं तर समान श्रेणीतील प्रतिकार असा शब्द प्रयोग होतो। पण एक आयडियल कॅपॅसिटर मध्ये जर कॅपॅसिटन्स जसा असतो, पण प्रत्यक्षात कोणताही कॅपॅसिटर हा पूर्णपणे आयडियल नसतो। मग त्यामध्ये थोड्या प्रमाणात हा रेझिस्टन्स असतो आणि हाच आपण ईएसआर म्हणू शकता किंवा ईएसआर म्हटलंही जातं। तर ईएसआरचं काम काय असतं? कॅपॅसिटर मध्ये ईएसआरचं नक्की काम काय? तर हा रेझिस्टन्स कॅपॅसिटरच्या आतच असतो आणि तो सिरीज मध्ये असतो। जर ईएसआर जास्त असेल तर कॅपॅसिटर नीट काम करत नाही। काय होतं तर त्याच्यातून हीट निर्माण होते, तसेच व्होल्टेज ड्रॉप होतं आणि सर्किटमध्ये ना एक वेगळ्या प्रकारचा नॉइज क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर ईएसआर हा कशामुळे वाढतो किंवा कधी वाढतो? त्याला भरपूर सारी कारणं आहेत। त्याच्यातील एक पहिलं कारण म्हणजे कॅपॅसिटर जर जुने झाले तर ईएसआर वाढतो, म्हणजे जास्त दिवस वापरल्यामुळे सुद्धा ईएसआर वाढतो। तसेच इलेक्ट्रोलाइट्स त्याच्यामध्ये जो असतो तो जर ड्राय झाला तर त्याच्यामुळे सुद्धा ईएसआर वाढतो, किंवा कॅपॅसिटर जास्त तापला किंवा जास्त गरम झाला तरी हळूहळू ईएसआर वाढायला सुरुवात होते। खूप वेळा असंही घडतं की कॅपॅसिटरची जी कॅपॅसिटन्स असते तो आपल्याला व्यवस्थित दाखवत असतो, पण ईएसआर वाढल्यामुळे सर्किटमध्ये काय होतं तर बिघाड होतो किंवा नॉइज क्रिएट होतो किंवा व्होल्टेज ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतं। आता हे ईएसआर कशा प्रकारे मोजतात? कॅपॅसिटर मध्ये ईएसआर कशा प्रकारे मोजतात? तर ईएसआर मोजण्यासाठी काही ईएसआर मीटर सुद्धा असतात, तसेच एलसीआर मीटर असतो। एलसीआर मीटर वरती एक फंक्शन असतं ज्याच्यामध्ये आपण ईएसआर मोजू शकतो। आता या कॅपॅसिटर मध्ये जे असणारा ईएसआर आहे ह्याचे वेगवेगळ्या कॅपॅसिटरनुसार वेगवेगळ्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत। जसे की आता इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर आहे, त्याचा ईएसआर व्हॅल्यू ही 0.1 ते 10 ओहम पर्यंत असते। सिरॅमिकची 0.01 ओहम पर्यंत असते। टेंटॅलियमची 0.5 ते 2 ओहम आणि फिल्म कॅपॅसिटरची 0.1 ओहम पर्यंत असते। अशा प्रकारे आपल्याला या कॅपॅसिटरच्या ईएसआरच्या व्हॅल्यूच्या रेंज पाहायला मिळतात। आता ईएसआर जर जास्त असेल तर काय होऊ शकतं? तर एसएमपीएस असतात ते आपले काय होणार आहेत, ते चालणार नाहीत। एलईडी ड्रायव्हर काय असतात ते गरम होऊन जातील। तसेच अँप्लिफायर मध्ये जे ऑडिओ सिस्टम्स असतात त्याच्यात काय होतं तर हमिंग आणि डिस्टॉर्शन होताना आपल्याला पाहायला मिळतं। तसेच काही सर्किट बोर्ड हे रिसेट होतील किंवा सारखे बूट्स होत राहतील। जसं आपला मोबाईल होतो ना, आपण रिबूट करतो किंवा तशा प्रकारचे सारख्या कंटिन्युअसली त्या लूपमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळेल। तर लो ईएसआर कॅपॅसिटर कधी वापरावा? तर जसं की स्विचिंग पॉवर सप्लाय आहे तिथं आपण लो ईएसआर कॅपॅसिटर वापरू शकतो। मदरबोर्ड मध्ये लो ईएसआर कॅपॅसिटर वापरले जातात, एलईडी ड्रायव्हर्स मध्ये वापरले जातात, तसेच ऑडिओ एम्प्लिफायर मध्ये सुद्धा एलईडी म्हणजे लो ईएसआर कॅपॅसिटर वापरले जातात। जेव्हा तुम्हाला जास्त स्पीड, चांगली कार्यक्षमता आणि स्थिर आउटपुट हवे असेल तेव्हा तुम्हाला लो ईएसआर कॅपॅसिटर वापरणं खूप महत्वाचं असतं। शेवटी सांगायचं झालं तर काय, तर कॅपॅसिटरची जी फक्त कॅपॅसिटन्सवर अवलंबून नसते, तर ईएसआर सुद्धा त्याचा खूप महत्वाचा असतो व ईएसआर तपासणे हे खूप गरजेचं आहे जर सर्किट तुम्हाला नीट चालवायचं असेल तर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तेजस स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एक नवीन तांत्रिक किंवा टेक्निकल माहिती सोबत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।